रिक्षा चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे, नाहीतर परवाने रद्द केले जातील, अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे। आपल्यासोबत गुणवर्धन सदावर्ते आहेत, ज्येष्ठ वकील। खरं तर प्रताप सरनाईक यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे, कसं बघता निर्णयाकडे? रिक्षा कष्टकरी जे भाऊ आहेत, जे देशभरातून या बॉम्बेमध्ये, बंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये, उल्हासनगर, न्यू बॉम्बेमध्ये जे आपली उपजीविका भागवतात, त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कारण ज्या प्रकारे मागील काळामध्ये भाषेच्या नावावर राजकारण केल्या गेलं विरोधकांकडून, म्हणजे राज ठाकरे असतील किंवा ज्या काही संघटना असतील, मला कोणाला सटरबटर बोलायचं नाही, पण त्याचा धागा जे आहे विद्यमान म्हणजे परिस्थितीमध्ये धरून रिक्षाचे जे कष्टकरी आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नये। कारण लक्षात ठेवा, सांगण्याचं धोरण हे आहे की आज एक भाषा फक्त लोकांना समजते, वो फिर झारखंड का हो, छत्तीसगढ़ का हो, बिहार का हो, दिल्ली का हो, भाई गुजरात का हो, अपने बाल बच्चों के लिए रोटी, कपड़ा, मकान और किताब, पढ़ाई, ये भाषा है। आणि मला असं वाटतंय की आपण तंत्रयुगात जगत असताना आणि माननीय उच्च न्यायालयाने 2017 मध्ये स्पष्टपणे माननीय न्यायमूर्ती ओका आणि माननीय न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी जजमेंट दिलेली आहे की आपण आपल्या कायद्याच्या ज्या मर्यादा आहेत त्याचं उल्लंघन होता कामा नये। माझं हे म्हणायचं नाही की प्रताप सरनाईकजींनी डायलॉगबाजी केली, परंतु संविधानिक पदावर डायलॉगबाजी आणि त्या डायलॉगबाजीतून जर कष्टकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण, अभी यार मेरे को तो पूरी भाषा आती नहीं, फिर अभी मेरा क्या होगा, मेरे बच्चों के दूध और मेरे बच्चों के चटनी रोटी का क्या होगा, मैं चला पाऊंगा की नाही रिक्षा, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतंय स्वतःच प्रताप सरनाईक एक फार आवर्जून सांगत असतात। कोर्टाने आदेशात काय म्हटलेलं आहे? या कोर्टाने आदेशात सांगितलेलं आहे की कायद्याच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला असं काही करता येत नाही की ज्याच्यामुळे तुम्ही काहीतरी नव्यानं लादता, कारण ते सेंट्रल लेजिस्लेशन आहे। केंद्रीय कायद्यामध्ये बदल करण्याचे अधिकार, मी लॉचा साधा छोटा विद्यार्थी आहे, मला जे लॉ कळाला तो मी सांगत आहे की केंद्रीय कायद्यात बदल करता येत नाही। आणि त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की जी भाषा प्रताप सरनाईकांची असती, सन्माननीय मंत्री आहेत ते, जरी आमचे मित्र असले तरी दूरदराज थोडे बहुत तर संबंध आमचे असतातच, पण तुम्हाला सांगतो मला एक समजत नाही की ते स्वतः सांगतात की म्हणजे कष्टकरी रिक्षावाल्यांच्या म्हणजे माध्यमातून किंवा काय बुर्जी पावच्या माध्यमातून आले। मला साधा प्रश्न है प्रताप सरनाईक जी, जब बुर्जी खाने के लिए कोई आता था आपके, जहां पर भी आप बुर्जी देते थे या बुर्जी का व्यापार करते थे, काय म्हणतात ते अंडा, काय ते म्हणजे हाँ अंडा बुर्जीचा, तो उस समय तुम ये पूछते थे क्या? तुमको अगर किसी ने पूछा भैया बुर्जी पाव दे देना, भैया पाव थोड़ा गर्म करके दे देना, तो तुम बोलते थे अरे काहे ऐसे बोल रहे हो, ऐसा बोलते थे? अरे भैया इतना ही कहना चाहते हैं प्रताप सरनाईक जी, हम जो है ना आपके चाहतों में से है, कहीं ये ना हो जाए कि देखो हम दो बात हरदम कहते हैं, युवाओं से मत लड़ लो और दूसरी बात कष्टकरियों से मत लड़ लो, क्योंकि दत्तोपंजी ठेंगडीने कहा है, सांगितलेलं आहे माननीय दत्तोपंजी ठेंगडींनी की कष्टकऱ्यांची भाषा ही सतत बोलत गेली पाहिजे आणि सरकार आपली जरी असली तरी कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्या सरकारांना आवाज देता आला पाहिजे। आणि म्हणून मी माननीय प्रताप सरनाईक जी, सरकार जनतेचं आहे, सरकार आमचं आहे, मी तुम्हाला आव्हान करत आहे, आवाज देत आहे की कोणत्याच रिक्षेवाल्यावर, कोणत्याच कष्टकऱ्यावर भाषेच्या नावावर पडताळणा होता कामा नये। तुमच्या त्या वक्तव्याचा उद्याच्याला डिस्क्रिमिनेटिव्ह लोक म्हणजे टोळके रिक्षेवाल्या भावांना, टॅक्सीवाल्या भावांना त्रास देतील आणि तसा त्रास होता कामा नये, ही मला तुमच्याकडून प्रामाणिक अपेक्षा आहे। मी तुम्हाला 2दा फोन केला, तुम्ही 2दा फोन रिसीव्ह नाही केला, तुम्ही व्यस्त असाल, तुमच्या व्यस्ततेबद्दल बिलकुल काही म्हणणं नाही, मंत्री महोदयांनी जास्तीत जास्त व्यस्त राहावं, परंतु कष्टकऱ्यांची भाषा ऐकण्याची सुद्धा सवय असावी म्हणून तुम्हाला आठवण करून देण्यात येत आहे। आणि
म्हणून मला तुमच्याकडे घराणं आहे की अशा प्रकारचं आपण करू नये. माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे शिवपूजन कुमारच्या केसमध्ये निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशाचं आपण पालन करावं. भाषेच्या नावावर डिस्क्रिमिनेशन नको. भाषा ही फक्त उपजीविकेसाठी आणि लेकरं बाळ सांभाळण्यासाठीची भाषा बनली आहे. त्यांनी तर निर्णय घेतलेला आहे 1 मे पर्यंत अहवाल दाखल करायचा आहे. तुमची भूमिका काय राहणार आहे की फक्त आव्हान आहे? नाही, 1 मे पर्यंत अहवाल म्हणजे किती कुटुंबावर उपासमारी आणता येईल असं आहे का? माझं असं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी सुद्धा कोणतीही कारवाई करण्या अगोदर पडताळणी करा की आपण अतिरेक तर करत नाहीयेत ना, कायद्याच्या बाहेर तर जात नाही होत ना. मला एक गोष्ट आठवते, काँग्रेसच्या काळामध्ये लातूर जिल्ह्यातल्या निलंगेकर नावाचे मुख्यमंत्री होते. कायदा बाह्य एक गोष्ट मार्कावरली गेली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री राहता आलं नव्हतं काँग्रेसच्या काळातल्या निलंगेकरांना. मला आज पुनर्श आठवण करून द्यायचे प्रताप सरनाईकांना. कायदे के साथ मत खेलो भाई, कायदे के साथ मत खेलो भाई, गरीबों के कष्टकरियों के रोटी के साथ मत खेलो भाई, गरीबों के कष्टकरियों के रोटी के साथ मत खेलो भाई. ये नहीं, अगर समझ पाओगे तो कानून सबक सिखाएगा ओ मेरे भाई, कानून सबक सिखाएगा ओ मेरे भाई. रॅपिडोचा सुद्धा मुद्दा समोर आणला होता. रॅपिडो चाललेला आहे, काय नेमकी भूमिका तुमची? बघा, रॅपिडोच्या बाबतीमध्ये मला 2 गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. रॅपिडो जे 2 व्हीलर टॅक्सी आहे, म्हणजे ज्या व्यक्तीला घेऊन दुसरी व्यक्ती घेऊन जाऊ शकते, तशा प्रकारचा कायदा आधी अस्तित्वात येणं आवश्यक आहे. तशा प्रकारचा कायदा अस्तित्वात नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये जे अधिकारी सचिन आत्माराम पाटील ते जे आहेत, म्हणजे ते वाहन निरीक्षक होते. त्या वाहन निरीक्षकांनी 17/6/2025 गुन्हा दाखल केलेला आहे. आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आपल्याला माहित आहे की रॅपिडोचा म्हणजे किती न्यूसन्स वाढला, काय झालं. मला कोणत्या कंपनीच्या बाबतीत सांगताना हेच म्हणायचं आहे की स्वतः माननीय मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयाच्या समोर काय कुठेतरी एक, मला इव्हेंट म्हणायचा नाही, परंतु त्यांनी काय ते बुकिंग करून तुम्हा सगळ्या पत्रकारांना दाखवलं होतं. आणि त्याच्या माध्यमातून एक बाब घडली होती की रॅपिडो बंद, म्हणजे त्या प्रकारचं. आणि त्यानंतर मग काय झालं, त्यानंतर मग कुणीतरी सांगितलं की उत्सव नेहमीच चांगले असतात, उत्सवाच्या बाबतीत कोणाचे नकार नाही. उत्सव आला, त्याच्यानंतर पुन्हा रॅपिडो चालू झाला, उत्सव आला, रॅपिडो चालू झाला, उत्सव आला आणि रॅपिडो चालू झाला. आणि रॅपिडो नुसता चालू झाला नाही तर रॅपिडो जी बाईक टॅक्सी धावू लागला. धावता पुन्हा एक माननीय प्रताप सरनाईकांचा निर्णय आला. काय निर्णय आला? म्हणे आता रॅपिडो बंद. आता मला एक सांगा, रॅपिडो बाईक टॅक्सी जर आता बंद सांगितल्याच्या नंतर माननीय मंत्री प्रताप सरनाईक साहेब, आपण रॅपिडो टॅक्सी बंद म्हणजे काय ते आपला बाईक टॅक्सी बंद म्हणल्याच्या नंतर आज सुद्धा, काल सुद्धा आम्ही अनेकांनी रॅपिडो टॅक्सी बाईक आम्ही लॉग इन केली, ती लॉग इन होत आहे, OTP येत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बंद म्हणल्याच्या नंतर मग ही सूट काय? त्याच्यामुळं आम्हाला अवंतर चर्चा करायची नाही आहे. कायदेशीर जर रॅपिडो चालवता येत नसेल किंवा चालत नसेल आणि त्या बाबतीमध्ये जर तुम्ही निर्णय घेतला असेल तरी देखील चालू, म्हणजे 1 महिना बंद किंवा काय तुम्ही म्हणालात, तुमचा विरोध आहे की काय त्याला नेमकं? आमचं म्हणणं आहे की कायद्याचं राज्य आहे आमचं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना मला आवर्जून सांगायचं आहे की आपण भाषेवरलं डिस्क्रिमिनेशन मान्य करत नाहीत. देशभर आता आपण गुन्हा-गोविंदानं लोक राहतात, तर एका बाजूला आपण म्हणजे रिक्षावाल्यांना जर त्रास होत असेल तर त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे.
दुसऱ्या बाजूला आपण जर रॅपिडो म्हणजे परवानगी नसेल सरकारची तर ती थांबली पाहिजे. या दोन्ही गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी लक्षात आणून देणं म्हणजे सरकारचे चाहते म्हणून किंवा सरकारला आम्ही सरकारला मानणारे म्हणून किंवा सामान्य नागरिक म्हणून कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून दत्तोपंत ठेंगडींच्या आवाजामध्ये आम्ही सांगत आहोत की कायदा पाळा. प्रताप सरनाईकजी, जर रॅपिडो नसेल तर रॅपिडो बंद करा. रॅपिडोला परवानगी नसेल तर रॅपिडो बंद झाली पाहिजे. कायद्याचा खेळ खंडोबा थांबला पाहिजे. पाहतोय कायदा पाळला पाहिजे आणि भाषावरती जे आहे ते परवाने रद्द करता येणार नाही अशी भूमिका गुणरत्न सदावर्तेंनी घेतलेली पाहायला मिळते. त्यामुळे भविष्यामध्ये हा निर्णय जो आहे तो मागे घेणार की कायम राहणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.